नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. एकूण 227 वॉर्डांपैकी भाजप 140 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काही जागा भाजपच्या कोट्यातून आरपीआयला दिल्या जाण्याची शक्यता आहे. मुंबई पालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे गटांसाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आता भाजप आणि शिंदे गटाने मजबूत पकड निर्माण केली आहे. अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील महाविकास आघाडीच्या खराब कामगिरीमुळे उद्धव ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं आहे. विधानसभा निहाय वॉर्ड वाटपाबाबत अद्याप स्पष्टता आली नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटांमध्ये गुप्त बैठक झाली अशी माहिती मिळते. शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत जागा वाटप, उमेदवारांची निवड, चिन्हावर लढवणं तसंच काही प्रभागांवरील दावे यावर चर्चा झाली. शरद पवार गटाने पिंपरी चिंचवडची जबाबदारी अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर सोपवली असून अजित गटाचे इच्छुक उमेदवार ज्या जागांवर लढण्यास तयार आहेत त्यातील काही जागा शरद पवार गटाच्या दाव्यात येतात. त्यामुळे जागा वाटप आणि चिन्हावर लढवणं यावरून दोन्ही गटांमध्ये समन्वय आवश्यक आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झाली तरी जागा वाटपाबाबत तपशील जाहीर करण्यात आला नाही. मात्र पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून एकूण 165 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 91 तर मनसे 74 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा आणि बैठका सुरू होत्या. या चर्चानंतरच हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मनसेला महाविकास आघाडीत सामील करायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित असून भविष्यात इतर पक्ष युतीत सहभागी झाल्यास जागा वाटपात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र काँग्रेस युतीत सहभागी न झाल्यास 91-74 हाच फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या गटातील युतीत वॉर्ड वाटपानंतर दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मनसेला देण्यात आलाय, जिथून यशवंत किल्लेदार उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. 2017 मध्ये या वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रीती पाटणकर विजयी झाल्या होत्या. वॉर्ड 192 मनसेकडे दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये सामील झाले. सोहळ्यात प्रशांत जगताप यांना महाराष्ट्राच्या विचारधारेचे प्रतीक म्हणून कोण होता शिवाजी हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आलं. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर यांसारख्या महान विचारवंतांचे महत्त्व अधोरेखित केलं आहे. उपस्थितीत मान्यवरांनी भाजपच्या वचनपूर्ती न करण्याच्या धोरणावर टीका करत महाराष्ट्राच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला. या पक्षप्रवेशावेळी प्रशांत दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. वीर बाल दिनानिमित्त आज मुंबईतील रावली कॅम्प येथील गुरुद्वारा साहिब येथे भव्य कीर्तन समागमन आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी श्री गुरु ग्रंथ साहिबला नतमस्तक होऊन संगताकडून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी लहान साहिबजादांच्या अतुलनीय बलिदानावर आणि गुरु गोविंद सिंगजींच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केलं आहे. वीर बाल दिवस हा घोषित केलेला आहे आणि गेले काही वर्ष तो आपण या ठिकाणी साजरा करतो. शीख समाजाचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांचा संपूर्ण परिवार हा शहीद झाला, त्यांनी बलिदान केलं आणि आजच्याच दिवशी त्यांचे 2 सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंगजी आणि साहेबजादे फतेह सिंगजी 6 वर्षाचे आणि 9 वर्षाचे यांना मुघलांनी भिंतीमध्ये चिरडून टाकलं आणि त्यांचा खात्मा केला. अशा पद्धतीनं शहीद झालेले हे दोनही शहजादे आमच्या गुरु गोविंद सिंगजींचे सुपुत्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस साजरा होतो. आणि आपल्याला कल्पना आहे की आमच्या सिखांच्या गुरूंनी ज्या प्रकारे धर्म आणि मानवता वाचवण्याकरता बलिदान दिलेलं आहे हे जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत वेगळं अशा प्रकारचं आहे. त्यांच्या बलिदानामुळेच
आज आपण सगळे हा दिवस बघू शकतो आणि म्हणून अशा आपल्या देशामध्ये देशाच्या संस्कृतीकरता धर्माकरता ज्यांनी बलिदान दिलं अशांची आठवण ठेवणं आणि त्यांना नमन करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज मी या ठिकाणी गुरुद्वाऱ्यात आलो. गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर मी त्या ठिकाणी नमन केलेलं आहे आणि दोन्ही शहीद सुपुत्रांना त्या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण केली. आज खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळेखे यांचे पती मंगेश काळेखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. मुलाला शाळेतून घरी आणत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शीनुसार हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते आणि घटनेनंतर ते फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत. महाडमध्ये 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान मारहाण प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा सुपुत्र विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मानगाव आणि मुंबई कोर्टाने 3 वेळा फेटाळला आहे. या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे सर्व आरोपी फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विकास गोगावले गेल्या 24 दिवसांपासून फरार असून राष्ट्रवादीचे नाना जगताप देखील मारहाण प्रकरणानंतर फरार आहेत. महाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही पक्षांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे विकास गोगावले यांची अडचण आता वाढली आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.